नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत। गेल्या 30 वर्षापासून पुणे शहराच्या नित्यनियमानं स्पष्ट आणि कुठल्याही प्रकारे त्या बातम्यांमधला सत्य आशय न दडवता आपल्या समोर येणारं बातमीपत्र म्हणजे पुणे वृत्तदर्शन। पुणे शहरामध्ये शिवाजीनगर आणि स्वारगेट ही दोन स्थानकं आहेत। या दोन स्थानकांपैकी शिवाजीनगर स्थानक या ठिकाणी मेट्रोचं केंद्र करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणचा एसटी स्टँड जो होता राज्य परिवहन महामंडळाचा तो अंडी उपवन केंद्र मुंबई पुणे रस्ते वाकडेवाडी या ठिकाणी नेण्यात आला। पण आता उर्वरित जागेमध्ये मेट्रोचं काम पूर्ण झालंय, पण ती जागा आजही मेट्रोच्या ताब्यात आहे। त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये एक बांधकाम येऊ घातलेलं आहे आणि ते बीओटी तत्वावरती किंवा पीपीपी तत्वावरती होण्याची शक्यता आहे। याबाबत मोहन जोशी यांनी दिलेली ही माहिती। सर्वसामान्य पुणेकरांच्या एसटी स्थानकाच्या विषयामध्ये त्यांना रस नाही। शिवाजीनगरचे भाजपचे आमदार निवडणुकीपूर्वी सातत्याने म्हणत होते मी बैठक घेतली, मी हे केलं, मी ते केलं आणि महिनाभरामध्ये एसटीचं स्थानक त्या ठिकाणी सुरू होईल। विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आता संपलं। या पुणे शहरातील महायुतीच्या सर्व आमदारांच्यापैकी एकाही आमदारांनी सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एसटीच्या या स्थानकाबद्दल काही आवाज उठवला नाही। मी सातत्याने ज्यावेळेला या गोष्टीला पाठपुरावा करत असताना मला एक अतिशय धक्कादायक अशी बातमी त्या ठिकाणी समोर आलेली आहे की महामेट्रोने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीला 4.5 महिन्यापूर्वी एक प्रस्ताव पाठवला। मी ज्यावेळेला परिवहन खात्याचे जे जनरल मॅनेजर आहेत मुंबईला त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही 60 वर्षाच्या करारावरती मेट्रोला ही जागा दिलेली होती आणि मेट्रोने जो नवीन प्रस्ताव पाठवला आहे त्या नवीन प्रस्तावामध्ये 98 वर्षाच्या करारावरती त्या ठिकाणी खाजगी विकासकाला ही जागा देण्यासाठी आणि ही जागा त्याला दिल्यानंतर त्यांनी शिवाजीनगरचं एसटी स्टँड त्या ठिकाणी बांधून द्यावं असा प्रस्ताव पाठवलेला आहे। कोट्यावधी रुपयाचा यामध्ये ही मोक्याची जागा शिवाजीनगर एसटी स्थान आणि ती मोक्याची जागा जर 98 वर्षाच्या सर्वसामान्य पुणेकरांची हक्काची जागा खाजगी विकासकाला जर विकून 98 वर्षाचा करार म्हणजे ती दिल्यासारखीच जागा आहे।